त्या दिवशी मला कळलं की आपण जे दोस्ती दुनियादारी ज्या गोष्टी मिरवत असतो त्या ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपल्यावरती संकट येतं तेव्हा कोण धावून येतं, कोणीच काही रिस्पॉन्स दिला आणि समाजाला घाबरावंच लागतं आपण. आणि जो व्यक्ती समाजाला घाबरतो मी म्हणतो तोच आयुष्यात पुढे जातो. मी म्हणतो प्रत्येक मुलाने अपमान हा इगोवरच घेतला पाहिजे. बरोबर. जर तो इगोवर नाही घेतला तर मग तुम्ही संपलात असं मला वाटतं. सगळ्यात पहिले तर मुलांनी स्वतःला जज केलं पाहिजे की बाबा आपण काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींच्या त्रुटी आहेत, आपल्यामध्ये काय लूपहॉल्स आहेत. त्यावरती जर काम केलं तर मला वाटतं तो मुलगा नोकरीमध्ये पण सक्सेसफुल होऊ शकतो आणि बिझनेसमध्ये पण सक्सेसफुल होऊ शकतो. पैसा नसेल तर तुम्हाला काहीच किंमत नाही समाजामध्ये. एका सामान्य कुटुंबातला मुलगा ते एका मार्केटिंग कंपनीचे ओनर, हा पर्यंतचा प्रवास नेमकी कसा होता? यामध्ये भरपूर संघर्ष राहिलाय सर. सर बघितलं मी मालेगाव सारख्या म्हणजे ग्रामीणच म्हणता येईल, मालेगाव खूप मोठी स्मार्ट सिटी नाहीये. त्या गावातनं पुण्यासारख्या शहरात जाणं आणि तिथं आपलं स्वतःचं वलय निर्माण करणं, यात बऱ्याच गोष्टींचे अडथळे आले आजपर्यंत. अनेक गोष्टी बघितल्या, खूप डाऊनफॉल बघितला, खूप लोकांचे टोमणे ऐकले. आणि एक जेव्हा पुण्यात गेलो, म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर मला आज मी जे काही आता आहे ते सगळं पुण्यामुळे. आणि यात बऱ्याच गोष्टींचा संघर्ष झाला. वडील नव्हते, बऱ्याच गोष्टींचा मित्रांचे अनुभव असतील, क्लायंटचे अनुभव असतील, बऱ्याच गोष्टींचा संघर्ष करून आज इथपर्यंत आलोय. आणि जेव्हा मी आज मागे वळून बघतो तर वाटायचं नाही कधी की अरे आपण हे पण करू कधीतरी. म्हणजे जे माझं स्वप्न होतं, मला वाटायचं की आपण त्या व्यक्तीसोबत फोटो काढू, आपण त्यासोबत एक व्यक्तीसोबत एक फोटो काढू. आज त्या व्यक्तींसोबत मी काम करतोय, याचा कधी कधी मला पण विश्वास बसत नाही की अरे आपण त्या व्यक्तींसोबत काम करतोय. जर मी आधीसारखा जर कार्यकर्ता राहिलो असतो तर त्या नेत्याने मला आरे कार्य केलं असतं. बरोबर. पण आज तो नेता मला जवळ बसवतो, तो सर पण म्हणतो, मला त्या कामाचे पैसे पण देतो. बरोबर. आनंद होतो काम करताना, मजा येते. आणि कदाचित तो संघर्ष होता म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो असं मला वाटतं. म्हणजे माझ्या माहितीनुसार तुमचे वडिलांचं लहानपणीच हो. निधन झालं, तर मग त्याच्यानंतर कुटुंबाला सांभाळणं मग कितपत कठीण होतं? बऱ्याच गोष्टींचा त्यात आम्ही बघितल्या, बऱ्याच गोष्टी बघितल्या, वाईट काळ बघितला. पण माझी आई त्या गोष्टींसाठी खंबीर होती. माझा मोठा भाऊ खंबीर होता त्या गोष्टींसाठी. आणि माझ्या भावाने, माझ्या बहिणींनी माझ्यापर्यंत तो संघर्ष येऊ दिला नाही मला. मी लहान असल्यामुळे काय झालं की मी त्यांचा लाडका राहिलोय कायम. तर त्या गोष्टी मला माझ्या आईमुळे, भावांमुळे कधी बघायला भेटल्या नाही. ओके. पण मग मला त्या गोष्टी दिसत होत्या डोळ्याला की आपला भाऊ काय करतोय, आपली आई काय करते. माझे वडील शिक्षक होते. पण वडील शिक्षक असताना तो आपल्याला बाप गेल्यानंतर बापाचं आधार कळतो की अरे आपण किती उघडे पडलो. आईने त्या गोष्टी धरून ठेवल्या आणि आईने आमचं शिक्षण असेल, भावांचं शिक्षण असेल, बहिणींचं लग्न असतील, सर्व व्यवस्थित पार पाडलं. आणि आज जे काही आहे ते आईचं जे कष्ट आम्ही बघत आलोय तीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. म्हणजे मला कोणत्या मोटिवेशनल स्पीकरकडे जाण्याची गरज पडली नाही, कोणत्या कोणाचं मार्गदर्शन घेण्याची गरज पडली नाही. आईचा संघर्ष, घरातली परिस्थिती हेच माझ्यासाठी माझं मोटिवेशन राहिलंय आजपर्यंत. आता असं कधी वाटतं तुम्हाला की तुमचे वडील हवे असायला होते? मी 2023चा माझा वाढदिवस होता, 28 तारखेला. मी ज्या दिवशी मंदिरात गेलो आणि मला महादेवाचा पाय पडल्यानंतर मला लक्षात आलं की माझे वडील असायला हवे होते या गोष्टी बघायला की त्यांच्या मुलाने काय केलंय. त्यांची खूप इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं आणि त्यांना तो प्रचंड अभिमान वाटला असता माझ्यावरती. आणि शेवटी आज अनेक लोक आहेत माझं कौतुक करतात, मी बाहेर जातो, पण आपल्या बापाला तो बघून जो आनंद झाला असताना वाटतं मनाला की अरे आपले पप्पा असायला हवे होते त्या गोष्टी बघायला. आई त्या गोष्टी बघते पण वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, त्यांना खूप प्राऊड फील झालं असतं. खूप वाटतं मनाला की त्यांनी बघायला होतं मी ऑफिस ओपनिंग केलं, मी आज काम करतोय. आज महाराष्ट्रातला असा एकही तालुका नाही की जिथं माझं काही कॉन्टॅक्ट नाहीये. बरोबर. आणि ते कुठेतरी त्यांना तो एक प्राऊड फील झाला असतं असं मला वाटतं. आणि ती उणीव नेहमी भासते जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट अचीव्ह करतो, तेव्हा वाटतं की अरे आपले पप्पा असायला होते या गोष्टी बघायला. जेव्हा माझ्या ऑफिसचं ओपनिंग झालं तेव्हा पप्पा नव्हते. तेव्हा घरी माझ्या ताईला थोडा मेडिकल इश्यू झाल्यामुळे घरचे पण येऊ शकले नाही. तेव्हा वाटतं आपल्याला की पप्पा असते तर पप्पांनी कदाचित त्या गोष्टी बघून अजून मला प्रोत्साहन दिलं असतं. ती उणीव नेहमी भासत असते. व्यवसाय चालू केला तुम्ही मार्केटिंग मध्ये, तर काहीतरी अडचणी आल्याच असतील. कारण मग जेव्हा एखादा सामान्य घरातला मुलगा व्यवसायामध्ये पडतो, पहिलेच त्याच्या घरच्यांचं म्हणणं असतं की तू व्यवसायात पडू नको, तू नोकरी कर. येस, 100% असतं. काय अडचणी आल्या? तुम्हाला माझा प्रवास सांगतो मी माझी 10वी झाली. त्यानंतर आपल्या गावाकडे एक हे असतं की सायन्सला ऍडमिशन घ्यायचं. बरोबर.
मग मी तसंच इतर मुलांसारखं मी पण सायन्सला ऍडमिशन घेतलं. आणि काय असतं, पण शाळा सोडली का आपल्याला पंख फुटतात. ते आपल्याला वाटतं पंख फुटलेत, बरोबर. पण ते नसतात ऍक्च्युअल. आपण ते का हवेत असतो. आणि काय तर मग आपले मित्र, मग टाइमपास करणं, कॉलेज क्लासला न जाणं, ट्युशनला न जाणं, टाइमपास स्वतःला मोठं करणं, समजणं. स्वतःला मोठं समजणं. आणि ते जे एज असतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याच गोष्टीचं भान नसतं. बरोबर. मग काय तर मग टाइमपास करणं, तर टाइमपास करत राहणं, घरच्यांना सांगणं मी ट्युशनला जातोय, हे करतोय, ते करतोय. आणि त्यात काय व्हायचं की घरच्या वाटत आपला रुपेश खूप हुशार आहे. त्या रुपेशने तो आव आणलेला होता ना की मी हुशार आहे असं दाखवण्याचा. पण झालं काय की माझा तो आव कधी फुटला जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेलो. मला बोर्डाला 54 मार्क पडले ओके. आणि सीईटीला 127. मग मला कसं इंजिनिअरिंगला घरचे म्हणत होते रुपेशला बाहेर पाठवायचं. मी इंजिनिअरिंगला आलो तर मग काय कोणत्या कॉलेजला जायचं तर सिंहगडला जायचं. तेव्हा सिंहगड कॉलेज खूप पिकला होता. बरोबर. आणि मला हेही कळत नव्हतं की सिंहगडचे 10-12 कॅम्पस आहे तर कोणत्या कॅम्पस सिलेक्ट करायचं. मला फक्त थोडं माहित होतं की सिंहगड वडगाव सिलेक्ट करायचं. त्यात कोणतं कॉलेज काय कॉलेज ते काहीच मला माहित नव्हतं. मी सिलेक्ट केलं, कॉलेज लागलं, कॉलेजला गेलो. 30 जून असेल ती डेट मे बी. त्या डेटला मी गेलो कॉलेजला, ऍडमिशन वगैरे प्रोसेस झाली. 2 जुलैला माझं पहिलं लेक्चर होतं. लेक्चरला गेल्यानंतर म्हणजे आपल्याला असतं ना की अरे बाबा आता इथे 80 पोरं क्लासरूम मध्ये बसलेले आहेत आणि आपण कसं काही यांना फेस करायचं. तर तुम्हाला एक रिअलिटी सांगतो, म्हणजे मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यापर्यंत मला ENTCचं फुल फॉर्म माहित नव्हतं. मी ज्या ब्रांचला ऍडमिशन घेतली त्या ब्रांचचा काय असतो तो भपका असतो आपल्याला की पुण्यात जायचं फक्त. बरोबर. तर मग कसं त्या मुली होत्या, मुलं होते, मग आपण काय केलं मागच्या बेंचवर जाऊन बसलो. काय कोणी आपल्याला काही विचारायला नको म्हणून. आणि नशीब कसं खेळतं माणसासोबत. गांधाळ नावाचे एक सर होते आम्हाला, गांधाळ सर. ते क्लासरूम मध्ये आले आणि ते डायरेक्ट माझ्या जवळ आले आणि त्यांनी मलाच उठवलं आणि त्यांनी मला अनेक प्रश्न तिथं सुरू केले. मला त्यांनी ते काय बोलले ते आजपर्यंत कळलेलं नाही इंग्लिशमध्ये. पण मला एवढं कळलं की त्यांनी माझी लायकी काढली. त्यानंतर मग मला डायरेक्ट अश्रू अनावर झाले आणि मी रडायला लागलो. त्या दिवशी रिअलाइज झालं की नाही आपण स्वतःला फसवतोय, घरच्यांना पण फसवतोय. मी घरी फोन केला आईला म्हटलं आई तुमचा पैसा आणि माझा वेळ काही वाया घालू नका, मला इंजिनिअरिंग सोडायची 3च दिवसात. म्हणजे मला एक गोष्ट हे का वाटलं मला तुम्हाला सांगतो, कारण मला त्या आईचे कष्ट माहिती होते. बरोबर. मला ती परिस्थिती माहिती होती. मी घरी रिअलिटी सांगितली की आई मला आता इंजिनिअरिंग करायची नाही. पण घरच्यांचं कसं असतं आपल्या मध्यमवर्गीय घरामध्ये की पोरगा पुण्याला गेलेला आहे, इंजिनिअरिंगला गेलं, सगळे गावाभर सांगून ठेवतात की पोरग पुण्याला गेलेलं आहे. आणि जेव्हा ते पोरग परत येतं तर त्यांना ती लाज वाटायला लागते त्या पोराची. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. ते एका महिन्यात मी घरी 6 वेळेस परत घरी गेलो. मग घरच्यांनी मला काय दिलं, गाजर दिलं माझ्या दाजींनी की तुला मोबाईल देतो. पण त्या मोबाईलचा उपयोग कसा केला मी, तर जेव्हा मी 11वी 12वीला होतो तेव्हा आम्ही काय करायचो, टाइमपास करत असताना पिक्सआर्ट वरती डिझाईन बनवायचो मी. मित्राचा बर्थडे असला का डिझाईन बनवून दे, हे असलं का डिझाईन बनवून दे. तर माझ्या घरात कसं एक टिपिकल फॅमिली राहिलेली. माझ्या घरात मोबाईल अलाउड नव्हते. तर मी का माझ्या मित्राकडून 750 रुपयात एक मायक्रोमॅक्स कॅनव्हास 20 नावाचा मोबाईल विकत घेतला होता. त्याचा अर्धा डिस्प्ले फुटलेला होता, त्याच्यावरती मी ते डिझायनिंग करायचो. तिथून ती मला आवड होती. तो मोबाईल काही 1-1.5 वर्षात फुटला. मग माझ्याकडे सॅमसंग गुरु होता जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेलो. मला माझ्या दाजींनी काय सांगितलं की तू इंजिनिअरिंग कर, तुला मी नवीन मोबाईल देतो. तेव्हा काय आपला MIचा फोन आला होता, Note 4 मे बी. मग तो मोबाईल मला त्यांनी दिला आणि मग तिथून ते मग मी काय करायचो दिवसभर क्लास लेक्चरला न जाता दिवसभर तेच करत राहायचं. आणि ते काय झालं त्यात आवड निर्माण होत गेली. त्यात मी रोज नवनवीन गोष्टी अपडेट करत गेलो. आणि ते करत जाताना झालं काय की जेव्हा मला ड्रॉप लागल्यानंतर मग काय आलो, मी परत आलो घरी. मग घरचे काय बोलले, आता तुला जे करायचं ते कर बाबा. पण मग मला झालं काय, घरच्यांची वागणूक सुरू झाली त्यानंतर. घरच्यांची वागणूक कशी, एकदम आपण काहीतरी मोठा गुन्हा करून आलोय असं घरचे आपल्याला वागणूक द्यायचे, टोमणे मारायचे, मित्र बोलायचे आम्ही तर तुला बोललो होतो जाऊ नको पुण्याला, असं तसं. मग त्यांना दाखवण्यासाठी मी परत पुण्याला आलो. ऍडमिशन घेतलं, हॉस्टेलची आईने 17,000 फी दिली. तर मी काय केलं, 30,000 रुपये हॉस्टेलला भरले आणि 40,000 आपल्याकडं बॅकअप ठेवला की म्हटलं राहू देऊ. तर ते 30,000 रुपये हॉस्टेलला भरले, 6 महिन्याचे. रोज लायब्ररीत जायचो आणि लायब्ररीत गेल्यानंतर मला एक गोष्ट रिअलाइज झाली की आपल्याला शिक्षक सांगत असतात की 9वी 10वी 11वी 12वी हे खूप महत्वाचे वर्ष आहेत, अभ्यास करा. ते मला तेव्हा रिअलाइज झालं की आपण त्या वर्षात काहीच केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला इंजिनिअरिंगला काहीच जमत नाही. बरोबर. तर मग केलं काय मी, तर मग मी परत आलो आणि मी ठरवलं की आता घरी काहीच सांगायचं नाही. मी ग्राफिक डिझाईनचा कोर्स लावला पुण्यामध्येच. घरच्यांना माहित नाही मी ग्राफिक डिझाईनचा कोर्स करतोय, काय करतोय. तो क्लास कम्प्लीट केला. परत आलो हॉस्टेलला. हॉस्टेलमध्ये झालं काय की मी ते 6 महिन्याचे पैसे भरले होते. वॉर्डनने मला हाकलून दिलं रात्री 12:30 वाजता. मग जायचं कोणाकडे. मी अनेक मित्रांना फोन केले की बाबा मला एक रात्र राहायचंय, तुझ्याकडे येऊ का. त्या दिवशी मला कळलं की आपण जे दोस्ती दुनियादारी ज्या गोष्टी मिरवत असतो त्या ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपल्यावरती संकट येतं तेव्हा कोण धावून येतं, कोणीच काही रिस्पॉन्स दिला नाही. तर माझा एक मित्र होता जयेश सोनवणे नावाचा. त्या मी जयेश सोनवणेला कॉल केला
आणि जे सुनीलला म्हटलं मला एक दिवस तुझ्याकडे राहायचं, येऊ का? तो बोलला ये बेट. त्याच्याकडे गेल्यानंतर एक रात्र तिथं थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. त्यांचा 1 BHK फ्लॅट होता. त्यामध्ये 2च जण राहत होते आणि त्यांच्याकडे 3 लॅपटॉप होते. मग मी त्याला विचारलं की तिसरा लॅपटॉप कोणाचा आहे? तो बोलला की माझंच आहे. त्याला म्हटलं मला प्रॅक्टिसला देतो का? म्हटलं. म्हणे हो घे ना म्हणे. म्हटलं मग इथं रेंट किती आहे? तो म्हणे 3,500 रुपये तुला येतील म्हणे असं तसं. म्हटलं ठीक आहे मी देतो म्हटलं, मला राहू दे. हो म्हणे राह म्हणे. तर त्या 1 महिना सर मी त्याच्यावरती प्रॅक्टिस केली. त्या 1 महिन्यात त्या मित्राने माझ्याकडून एकहीदा लॅपटॉप मागितला नाही की मला 2 मिनिटं माझा लॅपटॉप द्या असं. त्या 1 महिन्यात प्रॅक्टिस केल्यानंतरच मला पहिलं काम भेटलं आमदार नमिता मुंदडा यांचं. मी केज अंबाजोगाईला गेलो, तिथं काम केलं. तिथनं जे पैसे भेटले तिथून डायरेक्ट घरी गेलो आणि घरच्यांना सांगितलं की हे घ्या पैसे, मला आता याच्या पुढे इंजिनिअरिंग करायची नाहीये, मला माझं काम माझ्या पद्धतीने करू द्या. तिथून मग घरच्यांना पण कळलं की नाही हा काहीतरी करतो, याची इच्छा आहे. आणि मग तिथून मला घरच्यांनी नेहमी प्रोत्साहन देत राहील. या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या आईचा किंवा तुमच्या घरच्यांचा जर तुम्हाला सोबत होतच, तुमच्या नातेवाईकांचा माझ्या हिशोबाने तुम्हाला विरोध होता. तुम्हाला तेच बोलू ना मी की आपल्याला घरच्यांपेक्षा नातेवाईकांना, समाजाला जास्त घाबरावं लागतं. म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपण किती खरे आहोत, आपलं रियालिटी काय हे त्यांना जरी माहित असली तरी ती तुम्हाला त्या पद्धतीने सार्कॅस्टिकली तुम्हाला ते क्वेश्चन्स करत असतात, तुम्हाला हिनवत असतात, टोमणे देत असतात. त्यामुळं समाजाला घाबरावंच लागतं आपल्याला. आणि जो व्यक्ती समाजाला घाबरतो, मी म्हणतो तोच आयुष्यात पुढे जातो. समाजाला घाबरूनच आपण, समाजाला जर घाबरलो नाही तर मग आपण बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला वाईट वळणाकडे आपण जायला लागतो असं मला वाटतं. समाजाला घाबरला पाहिजे असं मला वाटतं. आणि कदाचित ते लोक होते म्हणून मी आज येते, कारण मी त्या गोष्टी इगोवर घेत आलो प्रत्येक वेळेस. ते मला बोलत गेले, मी त्या इगोवर घेत आलो, बोलत गेले, मी इगोवर घेत आलो. त्यामुळेच कदाचित त्या गोष्टी घडल्या. व्यवसायाच्या आधीचं जीवन आणि त्याच्यानंतरचं जीवन आणि काय फरक होता? अनेक गोष्टी बदलल्या. मी तुम्हाला सांगेल, नातेवाईकांमध्ये बदलल्या, मित्रांमध्ये बदलल्या, नातेवाईकांचे टोमणे बंद झाले, सगळेच बंद झाले. म्हणजे मला माझ्या नातेवाईकांचे फोन यायचे की अरे तू तर शिक्षक ना पोऱ्याशे ना, म्हणजे आमच्या आयराणी भाषेमध्ये, तू तर शिक्षक ना पोऱ्याशे ना, मग तुले तर क्लास होतात, आम्हाला पोऱ्यात ती पण इंजिनिअरिंग कराय ना, असं तसं. मला अनेक फोन यायचे असे की तू तर सोडी दिलं. ते लोक आज मला विचारत नाही. आज माझ्याकडे 50 जणांचा स्टाफ आहे. आज मी काय काम करतोय सगळ्यांना दिसतंय. त्यामुळे ते मला कधीच विचारत नाही की आता तू काय करतोय. त्यांचे आपण काय केलं सर माहितीये का, एखाद्याला बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीतनं जर उत्तर दिलं ना, आपण करून दाखवलं ना, तेच महत्वाचं. सगळ्या गोष्टींना एकच उत्तर आहे, सक्सेस. जेव्हा तुम्ही सक्सेस होता तेव्हा सगळ्या प्रश्नांना ते उत्तर जातं. आणि सर्वच गोष्टी आता तर खूप बदल झालाय बोलण्यामध्ये लोकांच्या, की जो रिस्पेक्ट बदलतो, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदलतो. जेव्हा आपल्याला वडील नव्हते तेव्हा लोकांना वाटायचं की नाही रे हे पोरं वाया जाणार. कदाचित स्पेशली माझ्याकडे बघून जास्त, माझा जो स्वभाव होता त्याच्याकडे बघून लोकांना वाटायचं की अरे हा काहीतरी वाया जाणार. पण आज त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय आणि ते मी त्यांना दाखवलंय की नाही असं नव्हतं, ते असं होतं. ते आपल्यावर असतात बऱ्याच गोष्टी. आपण त्या गोष्टी किती, मी म्हणतो प्रत्येक मुलाने अपमान हा इगोवरच घेतला पाहिजे. बरोबर. जर तो इगोवर नाही घेतला तर मग तुम्ही संपलात असं मला वाटतं. म्हणजे तुमच्यातला माणूस संपलाय जर तो तुम्हाला ती गोष्ट जिवारी लागत नसेल तर. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात किंवा प्रत्येक एका सामान्य कुटुंबातल्या मुलाच्या आयुष्यामध्ये एखादा टर्निंग पॉइंट असतो की जिथे वाटतं की आपण आता इथून बदललं पाहिजे किंवा मग आपण आपल्या करिअरवर लक्ष दिलं पाहिजे. असा कोणता काही होता का? अनेक क्षण आले तसे, बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंग करून घरी आलो आणि जेव्हा लोकांनी सुरू केल्या की अरे बाबा तू तर करू शकत नाही, काही करू शकत नाही, आणि अनेक गोष्टींना आपल्याला एक गोष्ट आहे समाजामध्ये की जर तुमच्याकडे पैसा नसेल तर सगळं शून्य. बरोबर. तुम्ही किती जरी तुमचा जवळचा मित्र असला, किती जरी जवळचे नातेवाईक असले, तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला किंमत आहे, तरच तुम्हाला इज्जत आहे. आणि अनेक अशा गोष्टी घडल्या आहेत माझ्या आयुष्यात की मला वेळोवेळी वाटत गेलंय की आपण करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे असे अनेक क्षण नाहीयेत, अनेक क्षण आहेत. म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक 750 रुपयाचा मोबाईल होता, पण तेव्हा ती हॉबी म्हणून मी बघत होतो. जेव्हा दुसरा मोबाईल आला तेव्हा पण मी हॉबी म्हणून बघत होतो. पण जेव्हा मला हॉस्टेलमधनं काढण्यात आलं, हॉस्टेलमधनं मला रात्री 12:30 वाजता काढलं वार्डाने का काढलं तर तू पैसे भरलेले नाहीयेत आणि तरी तू हॉस्टेलला राहतोय. आणि ते कोणी काढलं, कोणी सांगितलं, ते देवाला माहिती. मी तिथनं निघालो, त्यांनी मला काढलं, मी मित्रांना फोन केले आणि मी एका पायरीवर जाऊन बसलो तिथे एका चहाच्या, आणि तिथं मला रिअलाइज झालं की माझ्याकडे 47-48 रुपये असतील तेव्हा. आणि मी घरी फोन केले, रात्रीचे 12:30 वाजलेले होते. आणि घरच्यांचं काय झालं होतं की अरे याने काय केलं, आमचे पैसे बुडवले, याने आमचा विश्वासघात केला. घरच्यांची नाराजी ती साहजिक होती, पण मित्रांनी सुद्धा मला साथ दिली नाही. म्हणजे मी जे मिरवत होतो, मी बऱ्याच मित्रांना फोन केले की मला एक रात्र राहायचंय तुमच्याकडे, येऊ का? आणि त्या दिवशी मला रिअलाइज झालं की नाही, करायचं तर काम. म्हणजे माझ्या आयुष्यातलं तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता असं मला वाटतं. तिथून माझ्या सगळ्याच गोष्टी बदलल्या.
माझा काम करण्याचा दृष्टिकोन बदलला, माझा मेहनत करण्याचा दृष्टिकोन बदलला. सगळ्याच गोष्टी माझ्या 100 पटीने वाढल्या तिथे. तो मला वाटतं तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला. जर बघायला गेलं ना, एखाद्या सामान्य कुटुंबातल्या जो मुलगा असतो त्याला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतं. काही गोष्टी अशा असतात की ज्या कुटुंबालाही सांगता येत नाही आणि समाजालाही सांगता येत बरोबर. नाही. पण तिथून असं एक टर्निंग पॉईंट होतो ना, की तिथून त्याचं सगळं आयुष्य बदलून जातं. अशा काही गोष्टी झाल्यात का तुमच्याबरोबर? मला सांगतो सर, 2024ने खूप काही गोष्टी दाखवल्या आणि मी देवाचे आभार मानतो की मला देवाने सगळ्या प्रकारचे संकट दाखवलेत. सगळ्या प्रकारचे संकट. आणि मी कदाचित देवाचे आभार मानतो की तुम्ही ते संकट दाखवले आणि मी त्यातनं बाहेर पडलो. आणि आत्ताच माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. 2024ने मला बऱ्याच गोष्टी दाखवल्या. आणि आता हा जो पॅच होता माझ्यासाठी एवढ्या काही वर्षातला, त्यामधनं अनेक गोष्टी मी शिकलो की आपलं अस्तित्व आपणच तयार करायचंय. जर आपलं अस्तित्व नसेल तर हे जग आपल्याला संपवायला बसलेलं आहे. अस्तित्व किती स्ट्रॉंग आहे, आपण किती टिकवून ठेवू शकतो त्या गोष्टी, त्यावरती काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी सध्या तेच करतोय. तुम्हाला येतात, बऱ्याच गोष्टी येतात, वैयक्तिक आयुष्यात प्रॉब्लेम येतात, बिझनेस लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात, अनेक गोष्टी. पण तुम्ही तुमचा किती त्या गोष्टी धरून ठेवतात, किती स्थिर राहतात, त्यावर त्या गोष्टी मॅटर करतात असं मला वाटतं. बरोबर. जर बघायला गेलं तर आता लोकसभेत तुम्ही तुमच्या कंपनीने भरपूर काम हो, केलं होतं. हो. त्याच्यामधलं जर बघायला गेलं तर आपले राजेभाऊ सिन्नरचे हो. त्यांचं पण काम केलं हो. होतं. ते काम जर बघायला गेलं ना, पूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं की त्यांचं डिजिटल मार्केटिंग. कारण त्यांचं जर बघायला गेलं तर डिजिटल प्रेझेन्स काहीच नव्हता बरोबर. आणि तुमच्या कंपनीने एवढा वाढवला तो बरोबर. प्रेझेन्स. बरोबर. काही क्षण होते का असे की त्या व्यक्तीबद्दल किंवा मग त्या कामाबद्दल? बरेच क्षण होते. म्हणजे कसं असतं माहिती का सर, आपण काम करतो, हं. काम पैशासाठी करत असतो की आपल्याला पैसा भेटणार आहे. बरोबर. पण आपण जेव्हा माझी एक गोष्ट राहिली, मी हं. जेव्हा बिझनेस करतो ना, माझं एक मी तत्व फॉलो करतो की सर्व्हिस आणि रिझल्ट वरती काम करायचं. आपले 100% द्यायचे. जिथं आपण बरोबर. आपले 100% देतो ना, ते काम 100% चांगलं होतं असं मला बरोबर. वाटतं. ते बिझनेस कसा आहे, तो व्यक्ती कसा आहे हे मॅटरच करत नाही. आपण आपले 100% दिले ना, ती गोष्ट 100% चांगली होती असं मला बरोबर. वाटतं. आणि आता पैसे आपण प्रत्येक कामातनं कमवणारच आहे. पैसा प्रत्येकाचं ते पर्पज तर आहेच. पण सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना कामातलं, ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन त्या कामातनं मला प्रचंड मिळालं आणि प्रचंड गोष्टी शिकायला मिळाल्या तिथे. आणि राजाभाऊ तर स्वतः राजासारखे आहेतच, पण मग त्याचबरोबर त्यामध्ये बरेच टास्क होते, अनेक गोष्टींचे अडथळे होते आणि ते सॉल्व्ह करताना आपल्यामध्ये पण इम्प्रुव्हमेंट झाली, बरीच इम्प्रुव्हमेंट झाली, नाव मिळालं, ओळख मिळाली. म्हणजे काय होत होतं की रुपेश काम करतो, म्हणजे झालं काय की रुपेश काम, इथं कसं होतं, मी बाहेर काम करतो तेव्हा काय होतं की जिजाऊ ऍडव्हर्टायझिंगचा रुपेश असतो. बरोबर. पण आपल्या जिल्ह्यात काम करताना काय होतं, तर रुपेशचं जिजाऊ ऍडव्हर्टायझिंग असतं. बरोबर. ती जबाबदारी आपल्यावरती खूप असते, ती पार पडताना बरेच टास्क पार केले. आणि एक अशी वेळ येते की आपल्याला वाटतं की अरे म्हणजे हे काम जास्तीत जास्त मानसिक खूप तुम्हाला त्यामध्ये सफर करावं लागतं. आणि ते तेव्हा मी बऱ्याच गोष्टी शिकलो स्वतःला आणि 100% दिल्यामुळे ते काम 100% चांगलं झालं असं मला वाटतं. आमच्या टीमने पण खूप मेहनत घेतली, मी एकट्याने नाही घेतली. आमच्या टीमने त्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आणि त्याचंच ते फळ आम्हाला दिसलं पुढे जाऊन. त्याच्यानंतर आम्ही धुळे लोकसभेमध्ये खासदार शोभाताई बच्चव यांचं पण काम केलंय. ते पण सक्सेसफुल झालं, राजाभाऊंचं पण सक्सेसफुल झालं. आणि ते सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, पैसा वगैरे या गोष्टी दुय्यम आहेत. मग ते सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. ते काम केल्यानंतर जी झोप लागली ना, ते सॅटिस्फॅक्शन होतं ना, ते पैशात नाही मोजता येणार. बरोबर. आता आपण सध्याच्या राजकारणाबद्दल बोलूयात. बरोबर. तुम्हाला काय वाटतं नेमकी आपला मार्केटिंग हा एक पार्ट सध्याच्या राजकारणात किंवा मग राजकारणासाठी कितपत गरजेचं आहे असं तुम्हाला? जेव्हा मी 2019ला काम केलं ना सर, तेव्हा सोशल मीडियाला कोणी महत्व देत नव्हतं. बरोबर. 2019ची गोष्ट सांगतोय मी. पण आज जर तुम्ही इलेक्शन बघाल तर सोशल मीडिया हा एक पार्ट झालाय. बरोबर. म्हणजे सोशल मीडियाला जो व्यक्ती धरून चालणार नाही राजकारणात, तो व्यक्ती लोकांपर्यंत पोहोचूच शकत. सोशल मीडिया असं साधन आहे, जर समजा तुम्ही एक फ्लेक्स लावलाय, तुम्ही 40x40चं एक होर्डिंग लावलंय, त्या रोडाने रोज 15,000 लोक प्रवास करतायत, ते बघतायत. पण त्यात 15,000 मध्ये बघणाऱ्यांचा रेशो किती असतो? 1000 मध्ये ते नोटीस किती करतात? 100 लोक. आणि ती 100 लोक ते नोटीस करत असतात फक्त. पण जर तुम्ही सोशल मीडिया जर बघाल तर आजचा जर आपल्या प्रत्येक व्यक्तीचा जर स्क्रीन टायमिंग बघितला मोबाईलचा, तर तो 4 तास ते 8 तासाच्या मध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही सहजासहजी त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे आता जर आपण बघितलं तर महिला असतील, वृद्ध लोक असतील, सर्व ज्येष्ठ असतील, हे सर्वच मोबाईल बघायला लागले. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमी पैशामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि कमी वेळात. जर तुमची एजन्सी
जर तुमची स्ट्रॅटेजी चांगली असेल तर. आणि 100% सोशल मीडिया हा खूप मोठा पार्ट झाला आताच्या सध्याच्या इलेक्शन मधला पण आणि बिझनेस मधला पण. जर तुम्ही तुमच्या स्वतःची फेस व्हॅल्यू जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुम्हाला 100% सोशल मीडिया खूप मोठं साधन आहे असं मला वाटतं. आणि काय असतं, तुम्ही व्यक्ती कसे आहात, तुमचं काम काय, हे सोशल मीडिया प्रॉपर पोहोचवू शकतो लोकांपर्यंत. आणि जर तुम्ही बघितलं आजकाल, जर तुम्ही न्यूज जरी बघितलं तर तुम्ही न्यूज कशामध्ये बघता, मोबाईलमध्येच बघतात. मोबाईल ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सोशल मीडिया त्यामधला सगळ्यात मोठा रोल आहे इलेक्शन मधला. तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव जिजाऊ ठेवलं, काय कारण होतं याच्यामागचं? मी जगात 2च गोष्टींना मानतो, म्हणजे माझे जे मेंटॉर आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज, एक माझी आई. तर स्वराज्य एक स्टार्टअप होतं आणि स्वराज्याला प्रेरणा कोणी दिली तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी. आणि मला प्रेरणा कोणी दिली तर माझ्या आईने. आणि योगायोग असा की माझ्या पण आईचं नाव जिजाबाई आहे. अरे वा. तो योग जुळून आला आणि मी ठरवलं की नाही, जिजाऊ नाव द्यायचं. मला बरेच लोक बोलले अरे इंग्लिश नाव ठेव, हे ठेव, पण जेव्हा तुमचं काम क्वालिटी असतं ना तेव्हा तुमचं नाव ऑटोमॅटिकली ब्रँड बनतं. बरोबर. आणि ते झालंय असं कुठे थोड्या प्रमाणात असं मला वाटतं. आणि थोड्या प्रमाणात नाही, जास्तच प्रमाणात झालं ते तो की आईचं पण नाव आहे आणि राष्ट्रमातांचं पण नाव आहे, तर ते जुळून आलं त्या सगळ्या गोष्टी, म्हणून मी जिजाऊ नाव दिलं. ओके. सध्याची जी पिढी आहे ती जर बघायला गेली तर त्यांचा कल हा जॉबकडे जास्त आहे, व्यवसायामध्ये नसताना. कारण मग एखाद्या व्यावसायिकाचा जरी मुलगा असला ना तो तरी जॉबकडेच पळतो. तुम्ही जसं म्हटले की तुम्हाला आकर्षण होतं पुण्याचं, किंवा घरच्यांना आकर्षण होतं पुण्याचं. बरोबर. याच्यामध्ये नेमकी मुलाचंच असतं की मला पुण्याला जायचंय, की घरच्यांचं पण असतं की माझ्या मुलाला पुण्याला पाठवायचंय? तुमचं काय मत असेल की एखाद्या युवकाने बिझनेस मध्ये आलं पाहिजे की जॉब मध्ये आलं पाहिजे? मी सगळ्यात पहिले तर मुलांना एक सल्ला देईल की तुम्ही जज करा. तुम्ही मोदींना जज करतायत, तुम्ही शरद पवारांना जज करतायत, पण तुम्ही स्वतःला जज करत नाही. बरोबर. जो व्यक्ती स्वतःला जज करतो ना सर, त्याला कळतं की आपली लायकी काय, स्वतःची वैयक्तिक लायकी. बरोबर. फॅमिली वगैरे या गोष्टी सोडून द्या. जेव्हा आपण स्वतःला जज करतो ना तेव्हा आपल्याला रियालिटी कळते. आणि मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो ना तेव्हा स्वतःला जजच केलं होतं. मी तिथे राहून टाइमपास पण करू शकत होतो, पण मी स्वतःला जज केलं. त्याच्यानंतरच आयुष्य तुमचं वेगळं असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले तर मुलांनी स्वतःला जज केलं पाहिजे की बाबा आपण काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींच्या त्रुटी आहेत, आपल्यामध्ये काय लूप फॉल्स आहेत. त्यावरती जर काम केलं तर मला वाटतं तो मुलगा नोकरीमध्ये पण सक्सेसफुल होऊ शकतो आणि बिझनेसमध्ये पण सक्सेसफुल होऊ शकतो. तर पण तो बिझनेस करत असताना तुम्ही जबरदस्ती कोणतीच गोष्ट करू नका असं मला वाटतं. काय होतं, बऱ्याच मुलांचा ना एक गोंधळ असतो की मला इंटरेस्टच कळत नाही, माझा इंटरेस्ट कळत नाही. तर मी त्या मुलांना एकच सल्ला देऊ शकतो की जरी तुम्हाला इंटरेस्ट कळत नसेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्यात तुमचं 100% द्या. बरोबर. म्हणजे मी जेव्हा ऑफिस ओपनिंग केलं सर, मी माझ्या ऑफिसमध्ये एक मोठी फ्रेम लावलेली आहे रतन टाटा सरांची. त्यावरती सरांचा कोट आहे की आय डोंट टेकिंग अ राईट डिसिजन, आय टेक डिसिजन अँड मेक देम राईट. म्हणजे मी योग्य निर्णय घेत नाही, मी निर्णय घेतो आणि मग त्याला योग्य ठरवतो. तर ते पण तुम्ही तुमच्या आयुष्यात करू शकता. आणि मी त्या बऱ्याच गोष्टी करत आलोय आजपर्यंत आणि ते झाल्यात सक्सेस. तर मी मुलांना ते सांगेल की तुम्ही पहिले स्वतःला जज करा आणि जे करताय त्यामध्ये 100% द्या, तुम्ही 100% सक्सेसफुल होसाल असं मला वाटतं. आणि 100% म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघण्याची तुम्ही तयारी ठेवा. तुमच्या खिशात एक रुपया पण नसेल, तुमच्याकडे एखादा क्लायंट पण नसेल, तुमच्याकडे रेंट भरायला पैसे पण नसतील, त्यात तयारी ठेवून तुम्ही बिझनेसमध्ये. बरोबर. आणि मेहनत घ्या. मेहनत घेतलं तर सर्व गोष्टी होतात असं मला वाटतं. बरोबर. सध्याची जर जनरेशन बघायला गेली ना तर दुसरा काय करतोय, किंवा मग यांनी आयटी मध्ये करिअर केलं तर मग आपल्याला आयटी मध्येच करिअर करायचं. बरोबर. असा नेमकी तो विचार करत असतो नेमकी हो. दुसऱ्यांची कॉपी करण्यात. तर मी तुम्हाला त्याच्यावरती सांगेल की आज असे बरेच मुलं आहेत की ते आता जसं सगळ्यात मोठं मार्केट जर तुम्ही चहाचं मार्केट किती उठलं होतं मागे, त्यात झालंय बऱ्यापैकी. तर माझं असं एक म्हण आहे की मुलांनी कधी पण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच त्या गोष्टी केल्या पाहिजे. मी या क्षेत्रात का आलो सर, मी दुसऱ्याचं बघून आलो नाही, मला आवड होती, ती आवड निर्माण केली ना मी 10वी पर्यंत करत नव्हतो, 10वी नंतर सुरुवात केली ना मी. त्यात झालं काय, मी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केली. मी 4 वर्ष लोकांना फुगट काम दिलेलं आहे. 4 वर्ष मी लोकांना फुगट डिझाईन बनवून दिले आहेत मोबाईलवरती सर्व फुगट दिलेलं आहे. पण त्या 4 वर्षात फुगट दिलं, पण मी त्याची माझी प्रॅक्टिस झाली ना. त्यातला मला बारकावे कळाले, त्या गोष्टी कळाल्या. तर झालं काय, मी त्याला असं समजतो की मी माझं शिक्षण घेतलं, ते 4 वर्ष मी ते घालवले, जे इंजिनिअरिंग गेली, बऱ्याच गोष्टी झाल्या, तर मी असं समजतो की ते स्वतःचं मी तिथनं शिकलो त्या गोष्टी. बरोबर. जरी तुम्ही ती कोणती गोष्ट करत असाल तर तुम्हाला त्याला शिकायला वेळ लागणारच, तुम्हाला त्याचा तो वेळ द्यावाच लागणार आहे. आणि तुम्ही जर दुसरे कोणाची कॉपी करत असाल, आता काय असतं सर, मी इंजिनिअरिंगला का अडकलो, तर आपल्याकडे एक पद्धत असते कॉपी करा. शाळेमध्ये भरपूर चिटिंग चालते, पेपरला कॉपी होतात, अनेक गोष्टी होतात. आणि आपल्याला शिक्षक सांगत असतात की नको रे बाबा, तू कॉपी नको करू. पण आपल्याला काय होतं, शिक्षकाने मला कॉपी करू दिली ना क्लासरूम मध्ये पेपरला, आपल्याला त्या शिक्षकाचा राग येतो. तो शिक्षक हा देव असतो, आपल्याला तेव्हा ते लक्षात येत नाही. आणि ते जेव्हा आपण बाहेर शिकायला जातो, जेव्हा त्या गोष्टी तिथं सगळ्या स्टॉप होतात, तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की नाही,
सर बरोबर सांगत होते आणि मी त्यामुळेच अडकलो ना, कारण कॉपी पेस्ट करत आलो आपण आतापर्यंत. पण जेव्हा मी पुढे आलो तेव्हा मला रिअलाइज झालं की नाही, आता आपण इथं कॉपी पेस्ट करू शकत नाही. नाही. इथं आपल्याला जे जायचं ते रिअलच जायचं. मी मुलांना एकच सल्ला देईन की तुम्हाला ज्या क्षेत्रात आवडीचं, मी माझ्या आवडीच्या क्षेत्राला माझा बिझनेस बनवला, तर तसं तुमचं एखादं क्षेत्र असेल आवडीचं, त्याला बिझनेस बनवा. किंवा तुम्हाला वाटत असेल की मी ह्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, तर तुम्ही त्याचा पूर्ण पहिले अभ्यास करा, तुमची मेहनत घ्या, 2-3 वर्ष पहिले मेहनत घ्या, 100% तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होशाल असं मला वाटतं. जर बघायला गेलं तर तुम्ही आणि मी नाशिक जिल्ह्यात, बरोबर. तुम्हाला वाटतं का की नाशिक जिल्ह्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की आत्ताची सध्याची नाशिकची पिढी आहे बरोबर, ती इथे स्टेबल राहू शकते किंवा ती त्यांचं करिअर इथे घडवू शकते? 100%. आता जर तुम्ही जर बघितलं, मी पण मालेगावचाच आहे, बरोबर. नाशिकचाच आहे, बरोबर. मी पण त्या गोष्टी प्रूव्ह केल्याच आहेत काही प्रमाणात. तर 100% पूर्ण करू शकतात आणि 100% नाशिकच्या मुलांमध्ये पोटेन्शियल आहे असं मला वाटतं. जेव्हा आम्ही लोकसभेला नाशिकमध्ये काम सुरू केलं, त्यानंतर जेव्हा आता विधानसभेला सुरू केलं, तर आमची जास्तीत जास्त प्रमाणात पोरं आम्ही नाशिकमधले घेतलेले आहेत, यावेळेस हायर केलेले आहेत. तर नाशिकच्या मुलांमध्ये खूप क्रिएटिव्हिटी. काय होतं की तुम्ही त्याला लिमिटेशन्स ठेवलेले, तुम्ही त्याचा कोणात अडकून घेतलेलं आहे. मला वाटतं तुम्ही आउट ऑफ बॉक्स जा. बरोबर. आणि मी एकच मुलांना सांगेल, जर तुम्हाला जायचं असेल तर तुमचं घर सोडा पहिले. जो व्यक्ती, आपल्याला बरेच लोक सांगत असतात की तुमचं घर सोडा, ते घर का सोडायला लावतात ते मला आज कळतंय. जेव्हा आपण आपलं घर सोडतो ना, तेव्हा आपली लाज संपते, आणि जिथं लाज संपते ना, मग तिथनं तो प्रवास सुरू होतो मेहनतीचा. त्यामुळे मी सांगेल, मला वाटतं की नाशिकच्या प्रत्येक मुलामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि मी ते अनुभवतोय आता विधानसभा. बरेच माझ्याकडे माझे जे टीम मेंबर आहेत ते नाशिकचे आहेत, खूप क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये, प्रचंड ते मेहनत घेतात. फक्त त्यांचं आहे की ते चौकटीच्या बाहेर जात नाही. मला वाटतं की प्रत्येक मुलाने त्या गोष्टी केल्या पाहिजेत. जरी तुम्हाला ती गोष्ट जमते तर तुम्ही त्याच्या पुढच्या स्टेप शिका, अपडेट होत राहा. घर सोडा, नाशिक सोडा, बाहेर जा, त्या नवीन गोष्टी स्किल तुम्ही शिका असं मला वाटतं. त्यामुळे आणि परत त्या गोष्टी नाशिकमध्ये घेऊन त्या गोष्टी नाशिकमध्ये येऊन काम करा. आता बघा, मी आलो पण नाशिकमध्येच काम केलं. बरोबर. आणि तुम्ही जरी तुमच्या गावात ती गोष्ट तुम्ही डेव्हलप करा, तर तुम्हाला, आणि नाशिक ही खूप मोठी सिटी आहे, मुंबई, पुणे, त्यानंतर नाशिकच आहे. बरोबर. नाशिकला पुढे खूप मोठा स्कोप राहणार आहे असं मला वाटतं, आज जर आपण बघितलं तर. आतापर्यंतचं आयुष्य तुमचं आम्ही जाणून घेतलं, बरोबर. पण आता आम्हाला तुम्ही पुढच्या आयुष्यात नेमके काय करणार आहे, भावी आयुष्यात कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला करायच्यात आणि राहून गेल्यात आतापर्यंत करायच्या? मला असं वाटतं सर, PR मध्ये मी आता जेव्हा काम करतोय, जेवढ्या पण मोठ्या मोठ्या कंपन्या सर्व बाहेरच्या आहेत, नॉर्थ इंडियन लोकांच्या. बरोबर. तर माझं एक स्वप्न आहे की आपण एका पक्षाचं काम करावं आणि ते स्टेट लेवलला न करता कंट्री लेवलला जाऊन करावं अशी माझी इच्छा आहे. आणि 100% मी त्या बाजूने आता प्रयत्न करतोय, माझे पूर्ण 100% देतोय आणि ते माझं पुढचं टार्गेट. एखादी गोष्ट किंवा एखादी आवड जी तुम्हाला वाटते की ती पुढे आपण राखली पाहिजे? मला पुस्तक वाचायला प्रचंड आवडतं. मी कविता वाचतो पण, कविता लिहितो पण. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मला वाटलंय ना की म्हणजे जेव्हा मला वाटतं, आता बऱ्याच मुलांचं असतं की त्यांना चिल करायला कुठं जायचं, तर माझं चिल मी पुस्तक वाचतो. आणि माझं असं खूप, माझ्या काही अपेक्षा नाहीत. तर मी पैसे, आता मी वयाच्या 17 वर्षापासून पैसे बघतोय मला, आणि मी माझ्या 20 वर्षाच्या असताना 2 व्हीलर घेतली, 23 वर्षाच्या 4 व्हीलर घेतली. पण मला असं त्या पैशाचं कधी हे राहिलेलं नाही की आपण तो पैसा कमवायचा आणि फिरायला जायचं, मजा मस्ती करायचं. मला एवढं असतं की आपण एक शांत ठिकाणी जायचं, पुस्तक वाचता येईल आपल्याला, आणि ती माझी आवड आहे, पुस्तक वाचणे माझी आवड. तुमच्या आयुष्यात पैसा किती मॅटर करतो? पैशाला काय महत्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये? पैसा खूप महत्वाचा नाही सर मला वाटतं, पण कसा विषय माहितीये का, तुम्ही पैसा नसेल तर तुम्हाला किंमत नाहीये. बरोबर. पैसा खूप महत्वाचा आहे, पण मग जर तुम्ही बघाल तर मग पैसा हा का असतो, एकदा हा टॉपिक आपण हे करू, कट करू. पैशाला मला वाटतं पैसा हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा आमच्या घरात जेव्हा आम्ही वडील गेल्यानंतर जेव्हा आम्ही त्या गोष्टी बघितल्या जवळून, तर मला त्यातनं एक गोष्ट मला शिकायला भेटली की पैसा नसेल तर तुम्हाला काहीच किंमत नाही समाजामध्ये. बरोबर. आणि जर तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करायच्या असतील, जर तुम्हाला हॉस्पिटलला जायचं एखाद्या ठिकाणी, तर तुम्हाला पैसे लागणारच आहेत. जर तुमच्याकडे पैसे नसू द्या, तुमच्याकडे कोणी बघणार पण नाही. पण पैसा ही गोष्ट खूप गरजेची राहिलेली. पण पैसाच आपण कमवत असताना त्याचबरोबर आपण माणुसकी किती जपलेली आहे. असे अनेक लोक आहेत, त्यांनी भरपूर पैसे कमवले, पण काही लोक त्यांना प्रत्येक व्यक्ती मागून चांगला बोलतो का? पण त्यालाच एक उदाहरण अपवाद आहे, ते म्हणजे रतन टाटा सर. बरोबर. त्या माणसाने प्रचंड पैसा कमवला, पण त्या माणसाने लोकप्रियता कमवली का? तर त्या माणसाने तो डाऊन टू अर्थ राहिला, त्याने त्याच्या स्वतःच्या देशासोबत प्रामाणिक राहिला. जेव्हा 26/11चा हल्ला झाला, तेव्हा त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जेव्हा हॉटेलमधले लोक एक्सपायर झाले, ते जेव्हा वारले, तेव्हा त्यांनी बाहेरच्या पाणीपुरीवाला जो होता, ठेलावाला, त्याला सुद्धा त्यांनी मदत केली. त्यांनी त्या गोष्टी जपल्यात, त्यामुळे ती लोकप्रियता टिकून राहिली. आणि ते खोटं नव्हतं, ते मनातून, ह्या गोष्टी मनातून याव्या लागतात. बरोबर. आणि मी ऐकलं होतं की त्यांना तुम्हाला भेटायची पण इच्छा होती. मला 2च व्यक्तींना भेटण्याची इच्छा आहे आयुष्यामध्ये. एक म्हणजे रतन टाटा सर, ते आता नाहीत आपल्यात, आणि एक म्हणजे शरद पवार. मला त्यांना भेटण्याची प्रचंड इच्छा आहे. का? काय कारण? मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातला बाप माणूस शरद पवार आहे असं मला वाटतं. बरोबर.
कारण की तुम्ही बघा ना, तो व्यक्ती आज एवढ्या वर्षाचा असताना सुद्धा तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. वय मॅटरच करत नाहीये. करतच नाही. 80 वर्षाचा तरुण. वय मॅटरच करत नाही. बघा ना, किती म्हणजे किती, आणि किती व्यक्तीने किती अपडेट राहिलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं सध्याची जर राजकीय परिस्थिती बघितली तर आत्ताचं सुद्धा राजकारण त्यांच्या अवतीभोवतीच फिरत आहे महाराष्ट्राचं. मला त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. आणि राहिला विषय रतन टाटा सरांचा, तर मी ज्या क्षेत्रात आता आपण जे बिझनेस करतो त्यामधला तो बाप माणूस आहे. बरोबर. त्यांना भेटण्याची मला प्रचंड इच्छा. बाकी असं मला विशेष कोणाला भेटण्याची इच्छा नाहीये. म्हणजे मला वाटतं ना, मी त्या व्यक्तींसोबत जाऊन सेल्फी काढायचा मला, तर ते 2 व्यक्ती आहेत फक्त, बाकी कोणीच नाही. आतापर्यंत तुम्ही एवढे पुस्तक वाचलेत, कविताही वाचल्यात. हो. एखादी कविता जी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. लढणाऱ्याचे असते मैदान लक्षात ठेव, लढणाऱ्याचे असते मैदान लक्षात ठेव, पळणाऱ्याचे नसते मैदान लक्षात ठेव. लढणाऱ्याचे असते मैदान लक्षात ठेव, पळणाऱ्याचे नसते मैदान लक्षात ठेव. तुझ्या नसात धावते रक्त दुरंदराचे, तुझ्या नसात धावते रक्त दुरंदराचे, माघार घेता तुझे खानदान लक्षात ठेव. बात निघालीच जर तुझ्या आत्मसन्मानाची, बात निघालीच जर तुझ्या आत्मसन्मानाची, झुकू न द्यावी आपली मान लक्षात ठेव. करायचीच तर निकराची लढाई, करायचीच तर निकराची लढाई, निघावे तो उठवायचे रान लक्षात ठेव. लढणाऱ्याचे असते मैदान लक्षात ठेव, पळणाऱ्याचे नसते मैदान लक्षात ठेव. दौडेल घोडा अटके पार आहे तुझा भावा, दौडेल घोडा अटके पार आहे तुझा भावा, तहात ना पेटावे सारे रान लक्षात ठेव. असतात कातील काजळवाले डोळे, असतात कातील काजळवाले डोळे, हरपून द्यावे आपुले भान लक्षात ठेव. मागेल ही दुनिया कवच कुंडले तुझी, मागेल ही दुनिया कवच कुंडले तुझी, कर्णासारखे नसावे दान लक्षात ठेव. पायात साखळी केवळ भगवंताची, पायात साखळी केवळ भगवंताची, एवढं असू दे भान लक्षात ठेव. लढणाऱ्याचे असते मैदान, पळणाऱ्याचे नसते मैदान लक्षात ठेव. क्या बात आहे सर. तुमच्या कार्यातून पण तुम्ही हेच सांगून दिलंय की मी मुलांना हेच सांगेल की तुम्ही जर ती कविता ऐकली सर, तर त्यातल्या ओळीमध्ये तुमचा जीवनाचा अर्थ दिलेला आहे. बरोबर. लढणाऱ्याचे असते मैदान, पळणाऱ्याचे नसते मैदान. बरोबर. लढलंच पाहिजे, लढलंच पाहिजे. आणि असतात कातील काजळवाले डोळे, जे मुलं आजकाल त्या गोष्टींमध्ये अडकलेले, प्रेम वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी आयुष्यात मॅटर करत नाही. असतात कातील काजळवाले डोळे. पैसा असतो ना तेव्हा ते सगळ्या गोष्टी मॅटर करतात. 100%. तुम्ही काय आहात, तुमचं स्टेटस काय, हेच मॅटर करतं. बरोबर. तुम्ही कसे दिसतात, कुठून आलायत, काय हे मॅटर करत नाही. तुमचं स्टेटस काय, तुमच्याकडे किती पैसा आहे, हेच मॅटर करणार आहे. आणि पुढचं जो तुम्ही बघाल, येणाऱ्या पिढ्या असतील किंवा येणारा काळ, आता आपल्या आई वडिलांचा तो काळ गेलेला आहे. आत्ताच्या पिढीला जर बघायला गेलं ना, तर सगळ्यांना वाटतं, म्हणजे सगळ्यांचे जर इंस्टाग्राम बघितलं, व्हॉट्सअप बघितलं, ते स्टेटस तर कुठल्या कुठे असतात. हो, मला हे बनायचं, मला ते बनायचं, पण ऍक्च्युअलच्या आयुष्यामध्ये गोष्टी बघितल्या सर. मला माझे मित्र भेटतात, ते म्हणतात की यार माझ्या आयुष्यात खूप माझे, त्यांच्या भाषेत ते गोष्ट वापरतात की माझ्या आयुष्याचं खूप झालंय, खूप खराब आयुष्य झालंय. पण ते हे विचार करत असताना ते हा विचार करत नाही की तो बसून आहे घरी, तो बाहेर पडायचं नावच घेत नाही, तो मेहनतीचं घेत नाही. तो म्हणतो की माझं आयुष्य खराब चाललंय. तू पहिले उठ, तू स्वतः बदल कर. आणि आपल्याकडे असते सर, एखादा व्यक्ती जेव्हा बाहेर जातो ना काहीतरी नवीन गोष्ट, त्याला ना चिडवलं जातं, त्याची टिंगल केली जाते, आणि त्या गोष्टी घडणार आहेत. तुम्ही जर त्याला घाबरून, माणसं उंटावर बसून देत नाही, पायी पण तसंच होतं सर. शेवटी जेव्हा ते लोक हसत, जेव्हा ज्या दिवशी ती गोष्ट प्रूव्ह होते, त्या दिवशी त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर जातं असं मला वाटतं. बरोबर. आणि मला ना सर, जेव्हा मला वाटतं ना की आयुष्यात माझ्या की खूप आता वाईट दिवस चालले, तेव्हा मी कविता ऐकतो, कविता लिहितो, पुस्तक वाचतो, आणि माझा सगळा स्ट्रेस तिथनं निघून जातो. आणि मला मुलांना एकच सल्ला देईल की आई वडिलांना फसवू नका आणि स्वतःला फसवू नका. बरोबर आहे. ज्या आई वडिलांनी तुम्हाला 20 वर्षापर्यंत सांभाळलंय, आणि ते 20 वर्षानंतर तुम्ही जर त्यांना सांभाळणार नसाल किंवा मग त्यांचं पालन पोषण करणार, तुम्ही त्यांच्या शब्दाला किंमत द्या, तुम्ही त्यांचे शब्द ऐका. जरी त्यांचा एखाद्या वेळेस निर्णय चुकतो, पण त्यांचं इंटेन्शन चुकीचं नसतं त्यामागे. तुम्ही त्यांना त्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगा. आई वडिलांना जो व्यक्ती विश्वासात घेऊन पुढे जाईल ना, तो कधीच मागे राहणार नाही असं मला वाटतं. बरोबर.